डॉक्टरनी खूप चांगलं आश्वासन दिला, पण मला संतुष्टी नाही झाली. तो मी देवेंद्र फडणवीसला मेसेज पाठवला, मला इथे खूप लोकांमध्ये राग आहे, तुम्ही काय करा इथे खूप. तो ते बोला ना, आय एम वर्किंग ऑन इट. तर ते काय वर्क केला ते सगळं आता डिस्कशनचा विषय नाही. पण असं मला वाटतं की शेतकरीला जेवढी गरज होती, जेवढी एक्सपेक्टेशन होती सरकारकडून, ते मीट नाही झालेली आहे. जेव्हा अंबेजोगाईला मी गेला होता ना, तेव्हा एक राक्षसवाडीची लेडी माझ्याकडे आली आणि त्याने मला एकदम साईडवर घेतला आणि रडायला लागली आणि बोलले की माझ्या घरी एक दाना नाही, माझ्याकडे तेल नाही, माझ्याकडे मी कसं जगू. आणि त्यांनी जोडी असं मला सांगितलं, काही तो टाका आहे जोडीमध्ये. तेव्हा मला उत्तर नाही भेटलं. रात्री मला एकदमच वाटलं काय करू. तुम्ही माझे मित्र आहे रामदेव अग्रवाल, ज्यांनी हे पूर्ण सेंटरचे पैसे दिले होते. मला मी झोली करतो, मला काय तुम्ही टाका. त्यांनी एक 50 लाख रुपये दिले, बोरोसिल कंपनीवाल्यांनी 50 लाख दिले, आणखीन एक मित्रांनी 50 लाख दिले, कोणी 20 लाख दिले, कोणी 10 लाख दिले. असा करून 2 कोटी मला एकत्रित झाला. म्हणजे भिकारी झाला होता मी, मला भीक द्या. ही अशी परिस्थितीमध्ये मी काय नाही केलं, तो मी मानवत नाही. तो आम्ही एक किट बनवली. हे दिवाळी समोर आहे, दसरा समोर आहे, कसं जगणार लोक. आणि एक किट बनवली, त्याच्यामध्ये 22 आयटम ठेवली. तेल होता, गेहू होता, तांदूळ होता, असं 22 आयटम 55 किलोचा एक किट बनवला. आणि गावागावामध्ये फिरून आम्ही सरपंचला भेटून तिथे कुठले लोकांचे खरंच गोरगरिबांची गरज आहे, तसं आम्ही 5110 लोकांना हे किट देण्याचं ठरवलेलं आहे. तो अजूनपर्यंत आम्ही 3500 किट दिलेली आहे. बाकीची 1600 थोड्या दिवसात देणार. सरकार असून काही जास्त अपेक्षा नाही. कोणा ऐकलंय काही पण गावामध्ये कोणी राशन दिला की काय दिलाय सरकारने? समोर दिवाळी आहे ना, काय करणार. एवढा करून पण असं वाटतं की 5000 फक्त कुटुंबाला आपण काय करू शकला. पण माझी मर्यादा आहे, एवढाच फक्त काम करू शकलो आहे. पण एवढे वर्ष झाले मला इथे, आणि गावागावामध्ये मिळून शेतकरीला भेटून असं वाटायला लागलं की एक कसं जीवन कसं बदलणार यांच्या. थोडा मी मदत केली, दुसरा कोणी मदत केली, सरकारने काय केलं. पण इथला मराठवाड्याचे खरं जे शेतकरी आहे, जे कॉन्ट्रॅक्टर आहे, जे ते दुसरे आहेत, त्यांच्या मी नाही म्हणत, राजकारणी आहे, त्याला त्यांचे एक वेगळं. पण जे खरं शेतकरी आहे त्यांचं जीवन कसं बदलणार. एवढे वर्ष माझ्याकडे काय सोल्युशन नव्हतं. आणि तुम्हाला माहित आहे की आम्ही सगळ्यांना सांगत होते की शेतकरीला की हे कपास आणि सोयामध्ये काय होणार नाही, ऊसामध्ये पण काय होणार नाही. कपासचा हिसाब केला, 5 क्विंटल एव्हरेज निघतो आणि हमी भावाने तो कोणी घेतच नाही. 8110 रुपयाचा हमी भाव आहे, पण मंडीमध्ये गेला तो 7000 रुपये भेटतो. बरोबर आहे ना. तो 7000, 5 क्विंटल 35000 रुपया. आम्ही एक पैशाचा हिसाब मांडला. आम्ही म्हणजे पब्लिकची गावची मीटिंग मध्ये लोकांनी उभा होऊन हिसाब मांडला. तो 40000 रुपयाचा खर्च होतो आणि 35000 रुपया त्याला भेटतो. सोयामध्ये 4 क्विंटल घेतला सरेराश आणि 4000चा भाव घेतला, तो 16000 रुपया मिळतो आणि 20500चा खर्च आहे. हे खरं आहे का नाही. थोडा कोणाचा जास्त असेल, कोणाचा कमी. आणि अशा वर्षामध्ये तो सगळ्यांच्याच पीक निघून गेलेला आहे. मी शेतकरीला मी गाव मीटिंग घेत आहे आणि विचारत आहे त्याला, तुम्ही जगता कसं.
ते म्हणतात आम्ही ऊसतोडमध्ये जातो आणि तिथे पैसा येतो. मला तो ऊसतोडमध्ये जातो तो इथे मेहनत कशाला करतो तुम्ही, इथे शेती का करतो. तर म्हणतात काय करणार, गरीब आहे. मग काय करणार, तुमची गरिबी वाढत आहे. जेवढे वर्ष तुम्ही शेती केली तेवढी तुमची गरिबी वाढत आहे. आणि केमिकल टाकून तुमची जमीन खराब होत चालली आहे. आणि एवढी मेहनत करतात, एवढा बिमार पडतात, एवढी डॉक्टरकडे जातात, दवाई खातात, कशासाठी, नुकसान वाढवायच्यासाठी. तो इथे मार्ग काय, हे सगळं डिप्रेसिंग वाटतात की अरे बापरे काय करतात, कसं जगतात लोक. असा विचार करताना आम्ही काय केलं, लास्ट 5 वर्षात 5000 गावात 30,000 शेतकरीला क्रॉपिंग पॅटर्न चेंज केले. म्हणजे कॉटन, सोया, ऊस सोडून तुम्ही फळबाग लावा हा हिशोबाने केलं. आणि 6.5 कोटी आम्ही फळबाग लावलेले आहे 5000 गावामध्ये. आणि आमची इच्छा होती की शेतकऱ्यांची इन्कम तिप्पट झाली तर हे देश बदलू शकतो. आम्ही टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सला कॉन्ट्रॅक्ट दिला, तुम्ही शेतकरीकडे जाऊन सर्वे करा की पूर्वी किती इन्कम होती आणि आता किती झाली. तो त्यांचा रिझल्ट आला आहे की पूर्वी 38,700 रुपये एकरांची वर्षाची इन्कम होती, एवढी पण नव्हती. कसं त्याला 38,000 ची इन्कम भेटली ही मला माहित नाही, एकरची होती. पण आता 4 लाख रुपयांची इन्कम झाली, 3,93,000. म्हणजे 38,000 जी इन्कम होती ते आता 393,000, 10 पट इन्कम झालेली आहे. आणि 30,000 शेतकऱ्यांच्या झालेल्या आहे. तो आम्ही असं कॅल्क्युलेट करायला लागलो. आणि तुम्ही सगळे शेतकरी आहे म्हणजे हे सगळं मी डिस्कस थोडा डिटेल मध्ये करतो. केळीचं झाड लावलं ना तर एकरात 5 फूट बाय 5 फूट वर लावलं तर 1740 झाड येतो. तर मर झाली, काही झाला, 1500 धरा. आणि 22 ते 25 किलो एव्हरेज प्रोडक्शन येतात एक झाडावर, बरोबर आहे ना. 20 धरा, किती झाले, 30 टन झालं. वेगळे वेगळे रेट असेल पण 10 रुपये एव्हरेज धरा, तो 3 लाख रुपये तुम्हाला 1 एकरात इन्कम येऊ शकतो. हे जेव्हा सरकारच्या अनुदान भेटतो 1,15,000 रुपये एकराच्या, किती झाला, 4,15,000 रुपया. 80,000 रुपयाचा खर्च करा, 3.25 लाख रुपयांची तुमची एकरांची इन्कम 1 वर्षात येऊ शकतो. बरोबर आहे का. असं नाही की तुम्ही खर्च नाही करत. कापूससाठी करतात 40,000 रुपये, त्याच्यानंतर ज्वारी करतात किंवा 70,000 रुपये, तो असंही तुम्ही खर्च करतात. मी तुम्हाला एक संधी देतो शेतकरीला. मी एयू बँक बरोबर लास्ट इयर काय काम केलं होतं. काय झालं होतं, हे एरियामध्ये तो कोणाचा सिव्हिल नाही, सगळे ब्लॅकलिस्टेड एरिया आहे, कोणी बँक पैसे द्यायला तयार नाही. आणि आमचे तुतीचे शेतकरी होते ना, तुतीमध्ये 3,90,000 रुपये अनुदान भेटतो. पण ते केव्हा भेटतं, खूप वेळानंतर भेटतो. आणि स्टार्टिंग मध्ये शेतकरीला एक शेड बनवायला लागतो, ते 2.5 ते 3 लाख रुपयाला भेटतात. आम्ही एयू बँकला सांगितलं तुम्ही याला एक लोन द्या, पोखराच्या गावामध्ये द्या. पोखरामध्ये 9 महिन्यात 1 वर्षात येऊन जातो पैसा. आणि जेव्हा अनुदान आलं ते शेतकरी तुम्हाला पैसे परत देणार. तो आम्ही 180 शेतकरी घेतले आणि 20 मिनिटात 2,20,000 रुपया प्रति शेतकरी रफली 10 कोटी रुपयाचा लोन दिला. आम्ही मी नाही दिला, बँकेने दिला. आणि हे ब्लॅकलिस्टेड एरियामध्ये 180 मध्ये 179 लोकांनी लोन परत दिले. सरकारच्या कसा कर्जमाफी, इथे काय कर्जमाफी नाही. इथे घेतला म्हणजे परत द्यायचं. अनुदान भेटलं म्हणजे कशाला नाही देणार. एक शेतकऱ्यांनी नाही दिला. आम्ही त्यांच्या गावाला ब्लॅकलिस्ट केला. गावामधून आमची जेवढी पण स्कीम होती सगळी परत घेतली. आणि गावची मीटिंग झाली, कोणी 2,000 कोणी 5,000 करून
सगळे पैसे परत दिले आणि जे शेतकऱ्यांनी नाही दिला होता त्याला सगळ्यांचे मध्ये उभा केला, त्यांनी कान पकडले आणि त्याला तो पैसे मिळाले होते अनुदानचे, त्यांनी पैसे दिले गावाला. तो हा ऐकून ते बँक काय म्हणतात आम्ही 10 कोटी आणि ते 10 कोटी दिली तेव्हा मी काय केलं होतं की एक एफडी केली होती 1 कोटीची आणि बँकला सांगितलं होतं की कोणी शेतकऱ्यांनी पैसे नाही दिले तर तुम्ही आमच्या एफडी मध्ये कापून घ्या. तो सगळ्यांनी परत दिले. आता बँक मला म्हणतात की अरे आम्ही 10 कोटी दिले ना, तुम्ही आता काय गॅरंटी द्यायची गरज नाही, आम्हाला आता विश्वास आहे की पैसे येणार, आम्ही 100 कोटी देतो. तो तुतीमध्ये ते देत आहे 2,20,000 रुपये. तुम्हाला आमच्या केळीमध्ये पण द्या ना, आमच्या पपायामध्ये पण द्या. त्यांच्या चेअरमॅनची आमची 4 मीटिंग झाली आहे. तो आमचे असं एग्रीमेंट झालेलं आहे की जे शेतकरीला केळी लावायची असेल, तुती लावायची असेल किंवा पपाया लावायची असेल त्याला बँक 1 लाख रुपये पहिले देणार आणि 15 महिन्यासाठी ते मागणार नाही पैसे. जेव्हा उत्पादन आला तेव्हा ते पैसे ते बँकला परत देणार, व्याज वगैरे बँकच्या जे असेल ते देणार. तो जे शेतकरीला करायचे आहे फळबागची शेती आणि मी जे हिसाब काय केला केळीचा ते हिसाब आहे पपयाचा. 950 झाड असतात, 7.5 राले 40 किलो ते 30 टन ते 10 रुपयाचा भाव तेवढा अनुदान. तुतीमध्ये पण 3-3.5 लाख रुपये एकराची इन्कम आहे. तो आमची इच्छा आहे की आता गावागावात फिरून गावाला तयार करायचं की हे तुम्ही जे कपास आणि जे सोयाबीन करतात त्याच्यामध्ये तुमच्या तुम्ही जगणार नाही. आता हे फळबाग मध्ये तुम्ही शिफ्ट व्हा आणि जे फळबागची किंमत रोपाची किंमत 24-25 रुपये आहे, तो जीवीटी शेतकऱ्याला 11 रुपयामध्ये देतो, वरचे पैसे आम्ही टाकतो. हे सेंटर आहे, इथे सगळ्यांना ट्रेनिंग देतो आणि जे गाव 40, 50, 80, 100 शेतकरी येईल तिथे व्यापारी येऊन चांगला रेट देऊन जातात. कुठे गावामध्ये 2-3 शेतकरी असेल तो कोण व्यापारी येणार पण नाही. अशी आमची रोजची रोज मीटिंग चालू आहे आणि मी तुम्हाला सांगतो असेच चालला तो 6 महिन्यात कमीत कमी हजारो शेतकरी फळबागची योजनामध्ये जाणार आणि आमचा जे उद्देश आहे की शेतकऱ्यांची इन्कम वाढणार ते खरंच होणार असं वाटतं होता. तुम्ही पण सहयोग द्या आणि हा मुद्द्याला जेवढा जास्त करू शकतो आपल्या गावामध्ये आपला न्यूजपेपर प्रिंट टीव्ही हे सगळं पुढे करा की हा जसं नांदेड आहे जसं जळगाव आहे ते सगळे बदललेले आहे, तिथे इन्कम खूप वाढलेली आहे. मराठवाड्यामध्ये असं काहीच नाही जे इन्कम नाही वाढणार आहे. आपल्याला मराठवाड्याला बदलायचे असेल आपण सगळे साथ मिळून बदलूया. बरोबर वाटतात ना? काही प्रश्न असेल तो विचारा. जेव्हा हा काला मुद्दा इथे अतिवृष्टी झाली तुम्ही भारतचे कृषी मंत्री शिवराज चव्हाणला फोन केला म्हणजे इथे भयंकर स्थिती आहे, तुम्ही या इथे. तो 7 नोव्हेंबरला ते कृषी कुळ येणार आहे आणि मुख्यमंत्रीला पण आम्ही निवेदन दिलेलं आहे. दोन्ही डेप्युटी चीफ मिनिस्टर, महाराष्ट्राचे कृषी मंत्री, इथले आमदार खासदार पंकजा मुंडे हा सगळ्यांना इन्व्हिटेशन आम्ही पाठवलेलं आहे. आणि कोड ऑफ कंडक्ट काय म्हणतात, कोड ऑफ कंडक्टला काय म्हणतात, आचारसंहिता नाही आली ना तर 7 तारीखला खूप मोठा कार्यक्रम आहे आणि इथले जे मुद्दे आहेत ते आम्ही स्टेजवरून मांडणार आहे सगळ्यांवर. कोणाला हमी भाव भेटत नाही, कोणाचा खर्च आहे तेवढा इन्कम नाही होत आणि हा एरियाला तुम्ही हॉर्टिकल्चर कॅपिटल म्हणजे डिक्लेअर करा आणि स्कीम द्या की शेतकरीला फायदा होईल. हा सगळा आम्ही मुद्दे मांडणार आहे आणि प्रोग्राम झाल्यानंतर तुम्ही सगळे जाणार आहे बाईट घ्यायला. हा प्रश्न विचारा मंत्रीला, असं किती वेळा असं जगणार, तुम्ही प्लीज हेल्प करा आम्हाला. तो 7 तारीख
नोव्हेंबरची सकाळी ते 6 ते 8 मध्ये दिल्लीनी औरंगाबाद येणार, संभाजीनगर, तिथून हेलिकॉप्टर घेऊन इथे आणि 8:30-9ला पोहोचणार. सेंटरला येऊन सगळं नाश्ता पाणी करणार, ध्वजवंदन करणार. 11-11:30 म्हणजे 12 समजा 12 वाजता आम्ही हेच चालू आहे. 25,000 लोकांची मीटिंग घेणार आहे. एक वेगळाच स्टँड मी करतो आपला पत्रकार भाई बहनसाठी. आणि हा वेळा आपण सगळे मिनिस्टरला, सगळे मंत्रीला हा प्रश्न विचारायचा आहे, तुम्ही मराठवाड्याला असं का करतो? बरोबर आहे ना? आपण मराठवाड्याचा आवाज नाही उचलला, शेतकरीचा आवाज नाही उचलला, तो कोण उचलणार आहे? आमच्या इंडिया अगेन्स्ट करप्शनचा जेव्हा मुवमेंट झाला होता, तुम्हाला माहिती आहे किती मोठा झाला? ते झालंच नसतं, पत्रकारांनी मदत नाही केली असती तर. आम्ही ऋणी आहे पत्रकारच्या. जे पत्रकारांनी एवढा आवाज केला. मी बघतो 5-5 लाख लोकांचे कम्युनिस्टच्या रॅली असतात, दुसऱ्याच्या रॅली असतात, त्याला एवढं पण कव्हरेज नाही. आमच्या 100 लोकांची रॅली पत्रकार त्याला एवढा मोठा सगळं टीव्हीवर येत होता काय? तो पत्रकार मित्राचा खूप मोठा रोल आहे. आणि तुम्ही तो सगळे मराठवाड्याचे पत्रकार आहे. आपल्याला मराठवाड्याचं चित्र बदलायचं असेल तो वरपर्यंत हा मुद्दा, वरपर्यंत आपला आवाज घेऊन जायचा आहे. बरोबर आहे ना? आणि मी पाहतो रोज काही ना काही येतच आहे तुमच्या पत्रक मध्ये. त्याला पुढे ठेवूया, सोशल मीडियाचा उपयोग करूया आणि अजून जास्तीत जास्त बेनिफिट आपण करू. सीएम आला तर हे जे दिलेले आहे, जेवढे अनुदान, जेवढे पैसे, मला तो खूप कमी वाटतात. हे आपण सगळे मिळून आवाज उठवू शकतो. 18,500 करोड घोषणा केली होती. घोषणा झाली ती, परंतु प्रत्यक्षात काही शेतकऱ्यांच्या दिवाळी आहे, हे कसं जीवन जगणार आहे मला प्रश्न आहे. 18.5 पण खूप कमी आहे. आणि 8.5 पण कुठे दिलेली आहे? ते पण नाही दिलेलं आहे. मी एक काम करतो, आजपासून सोशल मीडियावर मूव करतो. तुम्ही सगळं प्लीज लाईक आणि रिपीट करायला ते पोचू द्या परत. आणि एव्हरी ट्विटला देवेंद्र फडणवीसला ट्विट करा, टॅग करा. तयार आहे ना आपण? एक सगळं मुवमेंट करूया ना. हे स्वार्थची मुवमेंट नाही. मला केवळ राजकारण मध्ये नाही जायचं. मला वोट नको, मला नोट नको. आपल्याला मराठवाड्याचं चित्र बदलायचं आहे. मी काय म्हणतो, आणखी 2-5 मिनिट बोलून घेतो. ते ब्रिटिश होते ना, ब्रिटिशची एक पॉलिसी होती, डिवाइड अँड रूल, तोडा आणि राज्य करा. मी सगळ्या गावामध्ये जातो ना, मला तेच दिसतो. कोणी राष्ट्रवादीचा झेंडा घेतला, कोणी भाजपचा झेंडा घेतला, कोणी काँग्रेसचा, कोणी शिवसेना. भाव मध्ये तुटलेली तूट झालेली झाली का नाही? कोणी मराठाचा घेतला, कोणी ओबीसी, कोणी धनगर. काय म्हणतात? तर मी काय म्हणतो, निवडणूकचा वेळ झाला तेव्हा करा तुम्ही पॉलिटिक्स. पॉलिटिक्स मध्ये काय खोटा नाही. एक लोकशाहीमध्ये पॉलिटिक्सची गरज आहे. तुमचे काय मुद्दे असेल आरक्षणासाठी लढा, पण हे विसरू नको की तुमची प्राथमिकता काय आहे. तुम्ही कोण आहे? तुम्ही शेतकरी आहे. सगळ्यांना हे आठवण करायची गरजच आहे की मी शेतकरी आहे. आणि असं म्हणतात आम्ही, तू कोण बोलला होता ते? गजानन महाराज काय बोलले होते? तू तुझे जीवनचा शिल्पकार. आता लोक असं झालेले आहे. मी काय विचारतो, गावामध्ये जाऊन मी एक सरळ प्रश्न विचारतो, तुमच्यामधून टॅक्स कोण देतो? एक पण गावकरी हात वरती नाही करतो. तुम्ही त्याला म्हणतात की इथे एक पण माणूस तसा नाही जे टॅक्स नाही देत. एक माचीसची डिब्बी घेतली तिथे जीएसटी देतो, दूध घेतो तिथे जीएसटी, काय आणलं राशन तिथे जीएसटी. म्हणजे तुम्ही टॅक्स देतो, त्यांनी सरकार चालतो. आणि सरकारी नोकर सरकारकडून पैसे घेतात.
तर तुम्ही मालिक आहे का नोकर आहे? मालक